नमस्कार. आज आपण म्युझिक सिस्टीमची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही सिस्टीम अंगणवाडीत गाणी, प्रार्थना आणि उपक्रमांसाठी उपयोगी आहे. ही आहे मुख्य सिस्टीम. ही पोर्टेबल आहे आणि सहज हलवता येते. समोर स्पीकर आणि वरच्या बाजूस पोर्ट आणि बटणे दिलेली आहेत. येथे USB पोर्ट दिलेला आहे. बाजूला TF कार्डसाठी वेगळा पोर्ट आहे. 2 माइक पोर्ट उपलब्ध आहेत. बाजूला ऑक्स पोर्ट दिलेला आहे. येथे टाइप C चार्जिंग पोर्ट आहे. त्याच्या शेजारी पॉवर बटन आहे. येथे व्हॉल्यूम बटन आहे. बाजूचे मोड बटन वेगवेगळे पर्याय निवडण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट आणि बॅक बटणे गाणी बदलण्यासाठी वापरली जातात. प्ले पॉज बटन गाणी थांबवण्यासाठी वापरले जाते. रिपीट बटन गाणे पुन्हा ऐकण्यासाठी वापरले जाते. सन चिन्ह असलेले बटन लाईट नियंत्रित करण्यासाठी आहे. REC बटन रेकॉर्डिंगसाठी वापरले जाते. USB किंवा TF कार्ड जोडले असल्यास रेकॉर्डिंग करता येते. बाजूला TWS बटन आहे. या सिस्टीम सोबत 2 वायरलेस माइक, रिमोट आणि USB केबल दिली जाते. सिस्टीमवरील सर्व बटणे रिमोटवर देखील उपलब्ध आहेत. तुम्ही रिमोटचा वापर करून सिस्टीम नियंत्रित करू शकता. सिस्टीम वापरण्यापूर्वी चार्ज करणे आवश्यक आहे. चार्ज करण्यासाठी दिलेली टाइप C केबल वापरा. अडॅप्टर नीट जोडा. चार्जिंग लाईट सुरू झाल्यावर सिस्टीम चार्ज होत आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. सिस्टीम सुरू करण्यासाठी पॉवर बटन दाबा. सुरू झाल्यावर स्पीकरच्या बाजूचे RGB लाईट सुरू होतील. माइक मध्ये योग्य प्रकारची बॅटरी लावा. बॅटरी योग्य दिशेने बसवणं आवश्यक आहे. माइक सुरू करून बोलून तपासा. आवाज हळूहळू वाढवा. व्हॉल्यूम बटन वापरून आवाज नियंत्रित करा. लहान मुलांच्या जवळ खूप मोठा आवाज करू नका. मोड बटन दाबून ब्लूटूथ मोड निवडा. मोबाईल किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये ब्लूटूथ सुरू करा. ब्लूटूथ मोडमध्ये डिस्प्लेवर ब्लूटूथ असा मजकूर दिसेल. कनेक्ट नसल्यास तो ब्लिंक होतो. कनेक्ट झाल्यावर तो स्थिर होतो आणि सिस्टीम आवाजाद्वारे कनेक्शनची सूचना देते. आवाज येत नसेल तर सर्वप्रथम व्हॉल्यूम तपासा. मोड योग्य निवडला आहे का ते पहा. ब्लूटूथ कनेक्ट होत नसेल तर पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास सिस्टीम बंद करून पुन्हा सुरू करा. माइक मधून आवाज येत नसेल तर माइक चालू आहे का ते तपासा. बॅटरी योग्य प्रकारे बसवलेली आहे का ते पहा. माइक आणि रिमोटची बॅटरी वेळोवेळी तपासा. बॅटरी संपल्यास नवीन बॅटरी लावा. आम्ही आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला म्युझिक सिस्टीम बद्दल सर्व माहिती मिळाली असेल. धन्यवाद.